नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. कायदा धाब्यावर बसवून सोसायट्यांचा कारभार. पाचोडच्या बाजारात तुरीला मिळाला 11,000चा भाव. ढगाळ वातावरणामुळे उतरला पारा, उन्हाची तीव्रता घटल्यामुळे दिलासा. सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी, वीज पडून 2 ठार. सिल्लोड तालुक्यात पुन्हा गारपीट. जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा, फळबागांचे अतोनात नुकसान. कापूस उपटून खरीप हंगामाची पूर्वतयारी झाली सुरू. अपघाती शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदानाने सावरले. फटका टाळण्यासाठी हळद विक्रीला काढली. आंब्याचे नुकसान तर कुठे झाडे उन्मळून पडली. अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा फटका. अठरा विश्व दारिद्र्यावर मात करत जिद्दीने शिक्षण केले पूर्ण. फौजदार होताच गावकऱ्यांनी काढली मिरवणूक. सिमेंटच्या विटामुळे आता मातीच्या विटांना दरही मिळेना. व्यवसाय आला अडचणीत. वरुड परिसरात अवकाळी पावसामुळे ज्वारीचे नुकसान. शेतकरी चिंतेत. सन्मान निधी नको ना कर्जमाफी, द्या फक्त हमीभाव. शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अवकाळीचे पाणी. जालनामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. निम्न दुधना बॅकवॉटरमध्ये घट. पाणी पुरवठा योजनावर होणार परिणाम.